क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील धनोली गावासह परिसरात मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांच्या घरांची पत्रे उडाली आहेत। धनोली गावातील ग्रामस्थ हरी पांडुरंग भरसट, शांताराम अमृता गावित, देवराम हरी गायकवाड यांच्या घराची पत्रे उडून मोठं नुकसान झालंय। याबाबत धनोली येथील सरपंच नामदेव पाडवी यांनी महसूल प्रशासनाचे अधिकारी तलाठी यांना याबाबत सूचित केल्यानंतर तलाठी बेंड कोळी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केलाय। या वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानग्रस्त भरपाईची मागणी शासनाकडे नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे। तसेच परिसरातील शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देखील शासनाने द्यावी अशी मागणी धनोली येथील सरपंच नामदेव पाडवी यांनी केली आहे। मध्यरात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने रस्त्यावरील अनेक झाडे देखील उन्मळून पडली आहेत। या परिसरात अजून देखील वादळी वाऱ्याचा जोर सुरू असून नागरिकांनी झाडाचा आसरा घेऊ नये, तसेच जनावरांना देखील झाडाखाली बांधू नये अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नामदेव पाडवी, धनोली, कळवण। बरं दादा, हे तुमचं घर केव्हा रात्री असं झालं? 2-2:30 वाजता वातावरण फिरलं आणि या घरावर येऊन पडलं. पूर्ण पत्र्यांचं काही सगळं नुकसान झाले. तुम्हाला काय वाटतं नुकसान भरपाई म्हणजे जेवढे लोक बरं होईल बा असं, कारण उलटं झालेलं आहे. ताजे आता आले तुमच्याकडे पंचनामा करून गेले तरी तुमची सरकारजवळ काय अपेक्षा आहे? तरी यांचं म्हणणं असं आहे की आता जवळपास 24 पत्रांचं नुकसान झालेलं आहे। आता त्यांना जवळपास सरकारने आता तलाठी येऊन गेले, सरकारने त्यांना मिनिमम जेवढं लवकर होईल 8-10 दिवसात तेवढे लवकर त्यांनी सरकारने मदत त्यांना जाहीर करावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।